वळूया मॅचच्या दिशेने. हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फायनल मॅच साठी पंच म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील शिवा कदम आणि त्याचबरोबर विकी कांबळे. आणि सन्मानित केला जातो फुलपुष्प देऊन कृष्णाजी पाले यांच्या माध्यमातून, बाळकृष्णजी पाले यांच्या माध्यमातून त्यांना फुलपुष्प देऊन यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. खूप खूप आभार मान्यवरांचे. या स्पर्धेसाठी आपण आलात, आपली नक्कीच खूप मोलाचा वाटा राहिला या स्पर्धेसाठी. उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि फायनल डे आपण पाहत आहात. फायनलचा सामना आता नक्कीच सुरू होणार आहे आणि यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा सामना, फायनलचा सामना आपल्या भेटीस आलाय आणि क्रिकेटने अगदी वेट लावलंय या सर्व खेळाडूंना असू द्या, आमच्या प्रेक्षकांना असू द्या. त्याच क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. अफाट आयुष्य मैदानी तुझसी वेळोवेळी डाव तुझा येतात जमविशी तू आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकटे चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळता डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच ते रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि याच खेळाची भव्य दिव्य स्पर्धा, फायनलचा सामना. आणि या फायनलच्या सामन्यामध्ये एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी. स्वराज्य शिलेदार आणि त्यांच्या विरुद्ध शिवबा पलटण. गोलंदाजी करण्यासाठी प्रणय जाधव, तर स्ट्रायकिंग एंड वरती भाई चव्हाण. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. फायनल मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, राऊंड द विकेट. यावेळेला मात्र हा पहिला बॉल, पंचांचा इशारा. शरीरावरती आदळला हा बॉल, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली केली प्रणय जाधवने संपूर्ण या फायनल डे मध्ये. आणि नक्की स्वराज्य शिलेदार काल थोडस चुका करत होता, परंतु पुन्हा एकदा आला. त्याने आपल्या बॅटची जादू दाखवली, गोलंदाजीतून ताकद दाखवली आणि या फायनलला घेऊन आलाय कॅप्टन प्रणय. भाई मागे खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता परंतु बॅटच्या रडार मध्ये बॉल काही आला नाहीये. पुल करण्याचा माफ करा प्रयत्न केला होता भाईने, परंतु या वेळेला मात्र हा फटका फसलाय. परंतु रन आले, सिंगल पूर्ण झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवबा पलटण हा संघ. शिवबा पलटण हे नाव चर्चेमध्ये राहिलंय संपूर्ण या निवे प्रीमियर लीग मध्ये, कारण खूप वेळा चॅम्पियन्स देखील हा संघ ठरलाय तोच संघ. आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलं गेलं तर कुठे ना कुठे फायनलिस्ट म्हणून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, हा संघ चांगला आहे आणि याही वेळेला तो फायनल मध्ये आपल्याला धडक देताना पाहायला मिळतोय. स्वराज्य शिलेदार, प्रणय जाधव कॅप्टन. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला उडवला बॉल हवेमध्ये आहे, डीप मध्ये फिल्डर पळताय चेंडूच्या मागे. फसलाय बॉल, बॉल चाललाय डीप मध्ये, अडवला जाईल का? विराजने थांबवलाय बॉलला, फेकी करेल तोपर्यंत 2 रन पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉल हवेमध्ये होता आणि नक्कीच कुठे ना कुठे थोडासा जेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, थोडासा दूर राहिला त्याच्यापासून. 2 रन आलेत. या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक, प्रत्येक चेंडूवरती संघर्ष कायम दिसेल, कारण हा फायनलचा सामना आहे. हेतून या स्पर्धेवरती नाव कमवायचंय, हेतून या स्पर्धेमधून चर्चेमध्ये राहायचंय सर्वांना. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु समोरच्या दिशेला बॉल चाललाय. लॉंग ऑफ मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉलला पकडलं जाईल आणि तोपर्यंत एकच रन धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 4 रन. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा कमी ठेवण्याचं काम कोणी केलंय तर गोलंदाज प्रणय जाधवने केलंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूने केले. तर दुसऱ्या बाजूला भाई चव्हाण हाही चर्चेमध्ये राहिलाय, हाही चांगला खेळलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. फायनलच्या मॅच मध्ये कसा खेळतो हे पाहायचंय. दुसऱ्या बाजूला मिलिंद याने देखील चांगला खेळ केलाय. फायनलचा सामना, पहिल्या षटक, आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 रन खर्च झालेत. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल उडवलाय, बॉल हवेत. हेलिकॉप्टर उडवला, हेलिकॉप्टर लँड केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाई चव्हाणच्या बॅट मधून आलेला फटका, 6 रन षटकार. खूप चांगला फटका भाईचा. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि हेलिकॉप्टर शॉट वरती रन मिळवल्या 6. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावांवरती. पहिलं षटक आक्रमण केलंय. मागच्या बॉल वरती षटकार मारला. यावेळेला फटका आणि अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि याही वेळेला बॉल गेला बाउंड्रीच्या पलीकडे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +4, 5 धावा. आता मात्र चूक झाले गोलंदाज प्रणय कडून. प्रणय जाधव थोडासा चुकताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल
यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न भाईने केला, त्याला ठाऊक होतं खूपच बाहेर हा बॉल आहे, सोडून दिला आणि त्यानंतर यावेळेला पाहिलं गेलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला बाईच्या स्वरूपामध्ये. 4 रन आणि या 4 रन आणि त्याच बरोबरीने वाईटच्या स्वरूपामध्ये एक अशा 5 धावा ऍड झाल्या, 15 वरती पोहोचलाय. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अगदी यष्ट्यांच्या बाजूने गेलाय. पंचांचा इशारा, षटक समाप्तीचा. ओव्हर संपली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15. हा शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल, युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण अप्रतिम पाहायला मिळते. टप्पा पडला, टर्न झाला बॉल, शरीराच्या दिशेने वेगाने आला, पहा अगदी यष्ट्यांच्या बाजूने ट्रॅव्हल झाला बॉल आणि पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. विकेट गमावली नाहीये. फलंदाजांसाठी पारितोषिक 6 चेंडूंवरती 6 षटकार जर लगवले तर हॉटेल श्रवण यांचे मालक प्रशांतजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक येथे संपुष्टात आलंय. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी महेश जोगळे गोलंदाजी चांगली केली. आतापर्यंत नक्कीच 7 मॅचेस तो खेळलाय, 3 विकेट त्याने मिळवल्या आणि आतापर्यंत 6 षटक तरी हाताळलेत. इकॉनॉमी आपण पाहायला गेलं तर 5.83 चा ऍव्हरेज आपण पाहायला गेलं तर 11.67 चा चांगली गोलंदाजी केली. बेस्ट म्हणजे एक मिडन ओव्हर या खेळाडूने फेकले या स्पर्धेमध्ये आणि हाच खेळाडू फायनल मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. महेश जोगळे गोलंदाजीतून नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. आता या फायनल मॅच मध्ये चांगला खेळ करायचा आहे. दुसऱ्या बाजूला मिलिंद गोताड हाही चांगली साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय भाईला. तर पाहूया स्ट्रायकिंग एंड वरती मिलिंद, तर गोलंदाजी करण्यासाठी महेश. आडव्या बॅटने कव्हरच्या वरून खेळलेला फटका गॅप मध्ये आहे, डीप मध्ये फिल्डर पळतोय, चेंडूच्या मागे बॉल थांबवलाय. यावेळेला नक्कीच थांबवला गेलाय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होते. 2 धावांवरती समाधान. 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा सामना आहे आणि या फायनलच्या सामन्यामध्ये काटेकी टक्कर, 2 तगडे संघ नक्कीच संघर्ष करत झुंजत लढत मैदानावरती या फायनल पर्यंत येऊन पोहोचलेत. दोन्ही तगडे संघ आहेत. खूप चांगला खेळ या दोन्ही संघांचा राहिलाय म्हणून हे 2 संघ फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश जोगळे राऊंड द विकेट उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवे, टॉप एज फिल्डर आहे, फ्लाय स्लिप मध्ये बॅकअप येते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळेला मात्र सिंगलच मिळेल. 1 रन. या 1 रनने टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 18 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या चांगली बनले. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये लेफ्टी बॅटरला कुठे ना कुठे या मैदानावरती सहकार्य जास्त मिळतं. हे 2 फलंदाज राईटी आहेत. पाहूया स्ट्रायकिंग एंड वरती भाई, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मिलिंद. गोलंदाजी करण्यासाठी महेश जोगळे. दुसरं षटक आणि आतापर्यंत चेंडू फेकले 2. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. वेगळं काही करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन साठी भाईच्या बॅट मधून चौकार. कधी गोलंदाज सरस ठरतायत, कधी फलंदाज सरस ठरतायत आणि याचमुळे तुम्ही आम्ही सर्वजण या खेळाचे चाहते आहोत, या खेळाचे वेडे आहोत. त्याच खेळाची ही स्पर्धा आणि फायनलची मॅच आपण पाहताना नक्कीच आनंद घेत आहोत. यावेळेला पाहिलं गेलं तर चौकार आलाय मागच्या बॉलवरती. भाईच्या बॅट मधून आलेला हा चौकार मॅच मध्ये नक्कीच चांगली धावसंख्या बनवताना दिसतोय. भाई स्ट्रायकिंग एंडला समोरच्या दिशेला उडवला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर चेंडूच्या मागे पळतायत. 3-3 बॉल मात्र नाही. आता मात्र झेल सुटलाय. झेल धरणीला दान, जीवदान. रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नाही. योग्य वेळी थांबवले बॅटरला. आता काय घडलंय, भाईला जीवदान दिलंय. भाईला नक्की ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये जीवदान मिळाले त्यावेळेला भाई आला, तो खेळला, तो लढला, तो त्याने रन बनवलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता देखील तेच होताना पाहायला मिळतंय. जेल घेण्याची संधी होती, डीप मधून प्लेअर आला होता कव्हर मधून त्याने, परंतु जे जज केला नाहीये. 38 सर्कल मधील खेळाडू देखील पाहत राहिला आणि त्याचमुळे कुठे ना कुठे 2 धावा देखील मिळाल्यात. या आलेल्या 2 रन टीमची धावसंख्या पुढे सरकवल्या 24 धावांवरती. भाईला मागच्या बॉलवरती जीवदान मिळालंय. काय घडेल, मागे मारण्याचा प्रयत्न, बॉल फटका फसलाय, बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आला नाहीये.
चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच रन मिळेल. एक रन टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 25 वरती आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा सामना दबावामध्ये दोन्ही संघ की या स्पर्धेमध्ये नाव कोरायचंय, या ट्रॉफीवरती नाव कोरायचंय, अग्र क्रमांकाचं चषक उचलायचंय आणि याचीच लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा मिलिंदला आपण पाहाल आणि शिवबा पलटण टीम येथून धडक देईल का स्वराज्य शिलेदार टीमला. बॅकफुटला येऊन पंच करायचा होता. बॉल ऑन साइडला. बॉल हवेत आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉलला पकडलं जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून नाही तर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली. 2 रन मिळालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 रनने टीमची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 27 धावांवरती. 2 षटके संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 बिनबाद 27 शिवबा पलटण. का हा प्रश्न शिवबा पलटण टीमला आहे. इथून 27 बनलायत. या फायनल मॅच मध्ये टार्गेट किती आखलं जाईल. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये भाई याचा मात्र झेल सुटलाय. त्याला जीवदान मिळालंय. इथून मिळालेलं जीवदान मोठ्या पारीमध्ये कन्वर्ट करेल का हे पाहायचंय. दुसऱ्याच बाजूला गोलंदाजी करण्यासाठी विराज जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. खूप सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल आडवा बॅटे खेळ आहे. वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. फिल्डर आहे तैनात. 1 रन कंप्लीट होते. सिंगल वरती समाधान. चांगली फेकी. सिंगल मेल. 1च रन टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 28 वरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक. पहिला बॉल. येथून आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. विकेट गमावली नाहीये. हा प्लस पॉइंट आहे. इथून पाहिलं गेलं तर मागे अजून मोठमोठे आयकॉन खेळाडू आहेत ज्यामध्ये निखिल चव्हाणचं नाव गणलं जातं. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता. फुलर लेन बॉल. मोठा फटका सजवायचा होता. डॉट बॉल आलेले. डॉट बॉल नक्कीच निर्णायक ठरतील शिवबा पलटण टीमला. हे करून चालणार नाहीये. येथून तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. रन बनवायच्या टीम साठी आलेले डॉट बॉल दबाव मध्ये आणतील. येथून रन बनले नाही तर कुठे ना कुठे नक्कीच फिल्डिंग करणारी टीम स्वराज्य शिलेदार संघाला लक्ष थोडंसं सोपं होऊन जाईल. हे करून चालणार नाहीये. फायनलचा सामना आहे. चांगली बेधडक इनिंग मैदानावरती पेश करावी लागेल. पुलर लेन बॉल. उचलला बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 रन मिळत आहेत. फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तोपर्यंत 2 रन. या 2 रन टीमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे वधारते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. तिसरं षटक. 30 रन आलेत. अजूनही पाहिले गेले तर 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. एका दुसरा मोठा फटका यावा ही अपेक्षा शिवबा पलटण टीमला आहे. भाई नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तो खेळतोय 15 रनवर. उडवलाय बॉल. बॉल हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली आणि या वेळेला काय घडलंय मैदानामध्ये. दोन्ही ओपनिंग बॅटर्स यांना मात्र जीवदान आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. गोलंदाजीचा कणा म्हणजे क्षेत्ररक्षण आणि ती निराशा देखील गोलंदाजाकडून व्यक्त होते. कारण पाहिलं गेलं तर महत्वाचा झेल होता. ओपनिंग बॅटर जेव्हा फलंदाज बाद होते दबावामध्ये बॅटिंग करणारा संघ येऊ शकतो परंतु तसं झालं नाहीये. यावेळेला मात्र झेल सुटलाय आणि थोडासा दबावामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. भाई आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. भाईला जीवदान मिळालंय. मागच्या ओव्हरमध्ये झेल सुटला आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. 15 बनवलेत त्याने आपल्या टीम साठी. 8 बॉल त्याने फेस केले. टीमची धावसंख्या 31 वरती आपल्याला पाहायला मिळते. भाई स्ट्रायकिंग एंडला. ओहो नो लुक शॉट. वाह वाह काय फटका सजवलाय आणि बॉल कुठे पोहोचलाय. फिल्डरच्या हातामध्ये. फटका तर चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक निवडला आणि भाई यांची खेळी संपुष्टात आले. विकेट येते. पहिला धक्का बसतोय. भाई चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन.
मैदानामध्ये चालू आहे. फायनलचा सामना आहे. विकेट गमावले भाईची, त्यांचाच बंधुराज आणि आता नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल निखिल चव्हाण या मैदानावरती रन बनवेल का फायनल मॅच मध्ये. विकेट काढले विराजने, कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, दुहेरी धाव, सिंगल, मग विकेट. नक्की चांगली गोलंदाजी केले. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले की विकेट मिळवले. 5वा बॉल, 6वा बॉल, शेवटचा बॉल. बॉल हवेत आणि काय घडलंय पंचांकडे लक्ष असेल. येथून या बॉल वरती चर्चा करतील आणि त्यानंतर विकेट आहे की नाही ते पाहिलं जाईल. दोन्ही पंच चर्चा करतायत. महत्वाची विकेट आहे. आयकॉन खेळाडू हा खेळतोय चांगला, त्यानंतर हा निर्णय योग्य दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. हे पाहायचंय काय घडलंय या बॉल वरती. बॅटला चेंडू ब्रश झाला असेल तर नॉट आउटचा इशारा. बॅटला चेंडू ब्रश नव्हता झाला, खांद्यावरती लागला आणि त्यानंतर अपील मध्ये थोडासा कॉन्फिडन्स जास्त होता. नॉट आउटचा इशारा, चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेला मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू, षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 वरती 1 शिवबा पलटण. बॉल, 3 चेंडू निर्धाव. 4था बॉल उडवलाय. बॉल हवेत, विकेट येईल का. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत आणि 2 खेळाडू आले. चूक झाली, टायमिंग जुळलं नव्हतं बॅटरचं आणि त्यानंतर बॉन्डिंग फिल्डर मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं नाही. फिल्डर मध्ये कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. येथून दोन्ही खेळाडू चेंडूच्या खाली आले, मग यावेळेला कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे कुठे ना कुठे मिस कॉलिंग झालं आणि या वेळेला झेल सुटलाय. जीवदान मिळालंय बॅटर मिलिंदला. 2 जीवदान. मागच्या वेळी देखील झेल सुटला होता, परंतु तो तशी कामगिरी करत नाहीये. आता पाहिलं गेलं तर या षटकामध्ये थोडंसं शांत राहिलाय. आक्रमण करावं लागेल. 4 बॉल फेकलेत आतापर्यंत, 2 रन खर्च केलेत या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4थं षटक आहे. अजून एक षटक बाकी जरूर असेल, परंतु या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. नाही, हेही नाही जमलंय. अकूट टप्प्याचे सर्व चेंडू हा खेळाडू बीट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. काय करतोय आणि तेच मैदानावरती कुठे ना कुठे चिंतेमध्ये ठेवतंय शिवबा पलटण टीमला. यावेळेला 33 बनलेत. अजूनही हा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील आणि शेवटचं षटक देखील शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचं. प्रणय जाधव गोलंदाजी करण्यासाठी आणि तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती मिलिंदला रोखून ठेवलंय. शेवटचा बॉल, हाही डॉट बॉल. वाह वाह, काय गोलंदाजी आहे या ओव्हर मधील. तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकलेत या गोलंदाजाने. प्रणय जाधव मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी.
कमाल धमाल गोलंदाजीतून केले त्याने. मिलिंद गोताळला शांत ठेवलंय. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च झाले ती ओव्हर मध्ये. षटक संपलंय. चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 वरती 1. शिवबा पलटण. गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं सौरभ राजवाडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मॅच तो खेळलाय. त्यामधील 7 मॅच मध्ये 4 विकेट त्याने मिळवल्यात. चांगली गोलंदाजी त्याने केली नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि ऍव्हरेज आपण पाहायला गेला तर 18.50 तो खर्चिक जरूर ठरतो. बेस्ट आपण पाहिलं तर 7 रन त्याने खर्च केले होते. त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी त्याने तिथे पेश केली होती. आता देखील तेच करायचंय. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये रन बनल्यात आतापर्यंत 33 धावा 33. लॉस ऑफ 1 विकेट भाई डगआउट मध्ये असताना. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती निखिल चव्हाण या खेळाडूचं नक्की चर्चा केली गेले. आज संपूर्ण दिवस या खेळाडूची बॅटिंग जोरदार आपल्याला पाहायला मिळते. सौरभ राजवाडे गोलंदाजी करण्यासाठी याच खेळाडूच्या विरुद्ध क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे. काउक कॉर्नर वरती मिड विकेट वरती एक खेळाडू आपल्याला तैनात करताना दिसत आहेत सौरभ राजवाडे. टर्न केला बॉल. खूप जास्त वळण. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. त्यांना ठाऊक आहे लेग ब्रेक गोलंदाज आहे. मग तुम्ही बॅकफुटला आलात तर जागा बनवली तर तुम्हाला हा चेंडू सापडणार नाहीये हेच दिसलं. यावेळेला मात्र डॉट बॉल. मेडिकल टीम मैदानामध्ये लगेचच जायचंय. मेडिकल किट घेऊन श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ मधलीवाडी निवे बुद्रुक रणसंग्राम क्रिकेट क्लब मधलीवाडी आयोजित निवे प्रीमियर लीग आपण पाहत आहात. 2026 मध्ये 5व्या पर्वामध्ये ही संपूर्ण स्पर्धा ज्यामध्ये 6 संघांनी सहभाग केला. मग सिद्धेश्वर शिवबा पलटण भवानी योद्धा आणि त्याचबरोबरीने स्वराज्य शिलेदार वरदान वीर वीरांगना जिजाऊ सर्व संघ चांगले खेळले. ज्यामध्ये वीरांगना जिजाऊ नक्कीच धडक देत होता. त्याचबरोबरीने सिद्धेश्वर देखील चांगला खेळत होता. निवे प्रीमियर लीग खेळ क्रिकेटचा सण निवे गावाचा ही टॅगलाईन आहे या स्पर्धेची आणि खऱ्या अर्थाने सण आहे नक्कीच. मग आपण पाहिलं गेलं तर कोकणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात येते. मग कोकणामध्ये पाहिलं तर गणेश उत्सव आणि त्याचबरोबरने शिमगोत्सव यासाठी मुंबईहून सर्व चाकरमाने आवर्जून येत असतात. परंतु या गावामध्ये विचार केला ना तर शिमगोत्सव गणेश उत्सव आणि त्याचबरोबरने आमची लाडकी निवे प्रीमियर लीग यासाठी आवर्जून मुंबईकर गावाकडे येतात आणि याच खेळाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 33 बनल्यात. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. सौरभ राजवाडे गोलंदाजी करण्यासाठी एक बॉल फेकला गेलाय. अजूनही पाहिलं गेलं तर 5 चेंडू शिल्लक असतील. त्यामधील निखिल चव्हाण स्ट्रायकिंग एंडला आहे. 5 मधील जरी 4 चेंडू बाहेर मारले टार्गेट मोठं बनून जाईल. 33 बनल्यात. राऊंड द विकेट पहिला बॉल डॉट बॉल. त्यानंतर शफल झाला. खेळण्याचा प्रयत्न नाही थांबवलंय. 2 बॉल डॉट बॉल करतोय काय निखिल आता प्रश्न पडलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. असं करून चालणार नाही. या मिलिंदला मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं गेलं तर तब्बल 5 चेंडू निर्धाव आले होते. दबावामध्ये तोही आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मग त्यामध्ये प्रणय जाधव नक्कीच महेश जोगळे आणि याही वेळेला आपण पाहिले गेले तर सौरभ राजवाडे चारही गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता पाहूया विराजने देखील चांगली गोलंदाजी केली. तर आता स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा निखिल चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट. नाही जमलंय. फिरकीची जादू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडला. गर्रकन गिरकी घेणारा चेंडू फलंदाजांची फिरकी घेतोय आणि ती फिरकी उडवले सौरभ राजवाडेने. अप्रतिम गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा.
दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता, मग कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक, पहा काय गोलंदाजी आहे. यावेळेला थोडीशी दिशा चुकलेत. वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन या बॉलवरती नक्कीच खर्च होईल. नक्कीच खासियत आहे टेनिस बॉल मध्ये आपण पाहिलं ना तर फिरकी फिरवणारे गोलंदाज आता फार कमी राहिलेत. त्यामधील हा गोलंदाज नक्की चर्चेमध्ये येईल. सौरभ राजवाडे गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती निखिल चव्हाण. आता वेगाने फेकलेला बॉल चूक झाली, वेगाने फेकला, वेगाने व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, वा 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 वा, अप्रतिम. विराज जाधव मैदानात काय कॅच पकडले, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम झेल, अप्रतिम. पंच चेक करतील परंतु काय झेल आहे, काय एफर्ट्स आहेत. पुलचा फटका, बॉल हवेत असताना विराज जाधव झेप घेतली बॉल वरती, एका हातात बॉलला पकडला आणि त्यानंतर मैदानामध्ये सोडलं आणि त्यानंतर बॉलला पकडण्यात आलंय. अप्रतिम झेल. लाईनमन आपला निर्णय देखील महत्वाचा ठरले. पंच अजून सांगतायत चेक केले जाईल, हे पाहायचंय काय घडलंय, परंतु काय एफर्ट दाखवले मैदानामध्ये. व्हाट अ कॅच, सुपर कॅच. लाईनमन सौरभ कोळेकर, या सिटीज आउट, विकेट येते, धक्का बसतोय, फलंदाज बाद. निखिल चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. सौरभ राजवाडे यांचं कौतुक करावं लागेल. लेग ब्रेक बॉल, मग कधी ऑफ ब्रेक बॉल, आणि यावेळेला मात्र नक्कीच धावा रोखण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि विकेट काढण्याचं काम देखील केलंय. काय फायनलचा सामना, आणि या फायनलच्या सामन्यामध्ये काय झेल पकडलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं विराज जाधवचं. खूप चांगला झेल, खूप चांगला झेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण हे गरजेचं आहे आणि ते करून दाखवलं. आता मात्र रन बनल्यात 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सौरभ राजवाडे काय गोलंदाजी केले, फक्त आणि फक्त 1 रन आतापर्यंत खर्च केले. वा, 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. रोहित जाधव बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. तर सौरभ राजवाडे फिरकीचा जादूगर आणि त्याची जादू मैदानात. सफल झाले, उडवलाय बॉलला डीप मध्ये फिल्डर. ओ याही वेळेला, वा, याही वेळेला दमदार झेल आणि खूप चांगला झेल, खूप चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक विकेट, फलंदाज बाद. रोहित जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच्या माध्यमातून मयुरेश यादव बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत, एफर्ट्स घेतले नाहीयेत. या वेळेला 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नाही. सिंगल वरती समाधान. रनआउटच्या स्वरूपामध्ये मयुरेश यादव बाद होईल, म्हणजेच रन मिळेल 1 रन आली. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 35 धावा बनल्यात आणि 34 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ मधलीवाडी निवे बुद्रुक, रणसंग्राम क्रिकेट क्लब मधलीवाडी आयोजित निवे प्रीमियर लीग 2026 फायनलचा सामना. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा हा क्रिकेटचा थरार निवे प्रीमियर लीग 2026.
प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे फरहान शिरगावकर यांच्याकडून बेस्ट आयकॉन ऑफ द टुर्नामेंट, इमर्जिंग प्लेयर, मोस्ट सक्सेस, मोस्ट फोर्स, यंग टॅलेंट यांसाठी चषक उपलब्ध झालेले आहेत, त्यांचे देखील खूप खूप आभार। त्याचप्रमाणे इथे पाणी उपलब्ध करून दिले, पाणी बॉटल्स उपलब्ध करून दिले आहेत पियुष सकाराम गोताड, आणि मैदानामध्ये पाणी उपलब्ध करून दिलं पंकज माने आणि मनोज माने यांनी। त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्ह साठी लावलेले देणगीदार रवी किरण मगर, मयुरेश यादव, तसेच वैभव सुर्वे ग्रामपंचायत सदस्य कडून देखील आम्हाला 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे। वैभव चंद्रकांत यादव देखील 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे। मैदानावरती मेडिकल किट उपलब्ध करून दिलं श्रीशा मानकर आंबवली यांच्याकडून। सुमित सकपाळ अध्यक्ष संगमेश्वर तालुका क्रिकेट संघ मुंबई यांच्याकडून 5,000 रुपये देणगी। सुशील जोशी यांनी बॅनर प्रिंटिंग करून दिले। या मैदानासाठी लाईट उपलब्ध करून दिली त्या मैदाना शेजारी असलेले श्री चौगुले। त्यानंतर मैदान उपलब्ध करून दिलं ग्रामपंचायत निवे बुद्रुक आणि सोलकर, त्यामुळे त्यांचे देखील आभार। इथे मंडप डेकोरेटर्स चे मालक विलास गडशी यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने इथे मंडप तयार करून दिले, त्यांचे देखील आभार। मैदानासाठी जे पिच तयार केलेलं होतं त्यामध्ये पुढाकार होता राजू गोतार, विराज माने, राज आणि प्रणित जोशी। यादव यांनी पहिल्या दिवशी वेफर्स आणि कचोरी उपलब्ध करून दिली आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतायत SS इव्हेंट युट्यूब लाईव्ह करतायत। या सर्व देणगीदारांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद। या सगळ्यांच्या सहकार्याने हे NPL चं 5वं पर्व यशस्वी होताना आणि यशस्वी होत आहे बघताना आम्हाला देखील खूप आनंद होतोय, धन्यवाद। ओव्हर टू कल्पेश। खूप चांगला हातभार सर्व मान्यवरांचा या स्पर्धेसाठी राहिलाय। प्रणय जाधव 7 मॅच रन बनवलेत, 192 धावा याने कुठल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम खेळी प्रणय जाधवची राहिली आहे। नक्कीच यावेळेला देखील फायनलच्या सामन्यामध्ये तो खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल। मेगा फायनलचा सामना आणि महेश जोगळे आणि प्रणय जाधव ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती निखिल चव्हाण, विकेट काढला तर मॅचला मजा येईल। पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलेला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे रोहित जाधव, बॉलला पकडेल, फेकी करेल, एकच रन मिळेल, सिंगल वरती समाधान। विकेट काढायचे आहेत, विकेट शोधायचे आहेत। इथून आलेल्या विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा शिवबा पलटण टीमला घेऊन येईल आणि नक्कीच हे गरजेचं आहे आणि ते करताना देखील गोलंदाज पाहायला मिळतील। पाहूया काय घडतंय। स्ट्रायकिंग एंड वरती महेश जोगळे, मागच्या मॅचचा हिरो, सेमीफायनल मॅच मध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती तोच महेश खूप फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजी चांगली केली, या गोलंदाजाने नक्कीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर देखील फेकली होती तो फलंदाज महेश। डॉट बॉल आलाय, आलेली डॉट बॉल दबाव निर्माण करतील बॅटिंग करणाऱ्या टीम वरती। 5 षटकांचा सामना आहे। 5 षटकांच्या सामन्यामध्ये 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आकारलं गेलंय। 1 रन बनले स्कोर कार्ड वरती। 2 बॉल फेकलेत पहिले। निखिल चव्हाण राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलेला फटका गॅप मध्ये आहे, डीप मध्ये पळतोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, शर्यत कोण जिंकणार आहे यावेळेला। बॉलला थांबवण्याचा प्रयत्न झाला, अखेरच्या क्षणाला डाईव्ह मारली परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। 4 रन साठी चौकारासाठी चौकार आलाय। इथून बॉलला थांबवू शकला असता परंतु चूक झाली आणि यावेळेला पाहिलं गेलं तर बॉलने हलकीशी दिशा बदलली आणि त्यांना फसवलं आणि चकवलं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला चेंडू। 4 रन मागच्या बॉलवरती, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5। निखिल चव्हाण पुन्हा एकदा राऊंड द विकेट, पुलर लेन बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, हेलिकॉप्टर आणि भुर्र झाले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार। महेश जोगळे थांबायचं नाव घेत नाही या मैदानात। षटकार 6 रन। रंगनाची जाऊ शिवबा पलटण, शिवते सिद्धेश्वराची धार, सिद्धेश्वराची धार, शिवते सिद्धेश्वराची धार। चौकर षटकारांचा खेळ रंगणार 6 संघांचा, चौकर षटकारांचा खेळ रंगणार 6 संघांचा। नाद घुमणार हाय हा क्रिकेटचा, नेव्ही प्रीमियर लीगचा नाद घुमणार हाय हा क्रिकेटचा। डीजे दादा लक्ष द्या थोडंसं। चौकार आलाय, त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळालाय। महेश जोगळे फलंदाजी करतोय, आक्रमण त्याच्या माध्यमातून जरूर झालंय।
पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला ड्राइव्ह केलेला फटका डीप मध्ये फिल्डर चूक करतोय बॉल चाललाय डीप मध्ये थांबणार नाहीये भाई थांबवण्याचा प्रयत्न करेल बॉल गेला फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाची देखील साथ फलंदाजी करणाऱ्या टीमला किस्मत भी बहादुरों का साथ देती है बहादूर खेळाडू 4 धावा षटकार आयोजन आहे भारी आहे आयोजन हे भारी नऊ तरुणांच्या उन्नतीसाठी स्पर्धेची केली तयारी थँक्यू डीजे मागच्या बॉलवरती चौकार या बॉलवरती कट केलेला फटका याही वेळेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि थांबणार नाहीये 4 4 4 4 चौकार नाद घुमणार हाय हा क्रिकेटचा नेव्ही प्रीमियर लीगचा नाद घुमणार हाय हा क्रिकेटचा नेव्ही प्रीमियर लीगचा नाद घुमणार हाय हा क्रिकेटचा नेव्ही प्रीमियर लीगचा या उत्कर्ष मंडळाचा साजे सोहळा हर्षाचा Thank you, या DJ. उत्कर्ष मंडळ 24 चेंडू आणि 24 चेंडूंवरती आता 17 धावसंख्येची गरज सामना आता थोडासा झुकलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडे स्वराज्य शिलेदार टीम कडे पुन्हा एकदा या स्पर्धेवरती नाव कोरताना दिसेल का हे पाहायचंय प्रणय जाधव कॅप्टन मैदानामध्ये आलाय तो खेळलाय तो लढलाय आणि या वेळेला आता समीकरण पाहायला मिळतंय 24 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज मैदानावरती काय घडेल कोणता संघ बाजी मारेल क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाहीये ते आता मात्र पाहायला मिळेल का नक्कीच कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला उन्हामध्ये उभे राहावे लागते म्हणजेच काय तर कष्ट करावे लागतात आणि तो कष्ट तो संघर्ष या दोन टीम करताना दिसल्या त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे सक्सेसफुल ठरलेत स्वराज्य शिलेदार स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय जाधव गोलंदाजी करण्यासाठी राज माने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आली तर मजा येईल या मॅचला प्रणय जाधव साठी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय राज मानेचा चांगला फिरकीचा गोलंदाज मैदानावरती अजूनही सामना संपलेला नाहीये मी म्हणेन क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी रंग बदलेल कधी कोणता खेळाडू सरस ठरेल हे सांगू शकत नाहीये यावेळेला नक्कीच राज माने गोलंदाजी करण्यासाठी आलाय विकेटच्या शोधासाठी गोलंदाज राज मानेला आमंत्रित केलंय फिरकीचा जादूगार गोलंदाज सौरभ राजवाडे तर सरस ठरलाय राज पाहूया हलक्या त्याला ढकलला वा या वेळेला मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल चालला डीप मध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये रोहित जाधव बॉलला पकडेल फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल 1 रन आले 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 वरती आपल्याला पाहायला मिळेल आलेल्या 20 धावा अजूनही पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे महेश जोगळे हे नाव चर्चेमध्ये राहिले या संपूर्ण दिवसामध्ये मग सेमीफायनलचा मागचा सामना असू द्या फायनलचा हा सामना असू द्या पहिलं षटक असू द्या महेश जोगळे नावाचं वादळ मैदानामध्ये बॅटिंग मधून घोंगावतंय चांगली फलंदाजी त्याने केली मागच्या मॅच मध्ये देखील आणि याही मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी आणि तितकीच चांगली गोलंदाजी 22 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज विकेट काढायची आहे गोलंदाज राज जागा बनवली मागे मारलाय हवाई सफर बॉलला घडवले हवाई सुंदरीला बाय बाय करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी षटकार उभी आहे आमच्या पाठी प्रणय जाधवचा हा संघ त्याचबरोबर कॅप्टन स्वतः तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या बॉलवरती षटकार महेश जोगळे वा हाही फटका चांगला आहे मागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आता तैनात केलाय 1 रन कंप्लीट होईल एका धावीवरती समाधान धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते 9 धावांची आवश्यकता शेवटचे 20 चेंडू आणि 9 धावा चुका झाल्या आहेत फायनलच्या मॅच मध्ये अशा चुका करून चालत नाही क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसते तेच दिसलं आणि या फायनल वरती कुठे ना कुठे स्वराज्य शिलेदार 5व्या पर्वावरती या चषकावरती नाव कोरण्याच्या वाटचालीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट राज माने स्विचिटचा फटका फसलाय धावसंख्या थांबली गेले अजूनही 9 धावांची आवश्यकता 19 चेंडू 9 धावा येथून विकेट काढायचे आहेत प्रणय जाधवला बाद केलं महेश जोगळेला बाद केलं तर आज या सामन्यावरती पकड जरूर मजबूत करू शकतात शिवा पलटण तेच करायचंय गोलंदाज राज माने गोलंदाजी करण्यासाठी 19 बॉल 9 धावांची गरज ओहो यावेळेला उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे नाव आहे प्रणय जाधव गाव आहे निवे बुद्रुक आणि काम आहे षटकार मारणं 6 रन
हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील हा सामना आता पूर्णपणे झुकलाय स्वराज्य शिलेदार टीमच्या बाजूने. 18 चेंडू आणि 18 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता. षटकार मारून सामना संपवेल का? महेश जोगेने आतापर्यंत खूप चांगले षटकार मारलेत. स्टाईल मध्ये फिनिश करतोय का हा पाहूया. सामना गोलंदाजी करण्यासाठी दीपक, गोलंदाजी मार्कवर. हलक्या त्याने ढकललंय. सेन्सिबल क्रिकेट टेस्ट मॅच जणू चालू आहे असं चित्र आपण पाहिलं गेलं तर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, मग फ्लाय स्लिप या ठिकाणी खेळाडू तैनात केलेत. यावेळेला विकेटच्या शोधामध्ये दिसत आहे. 2 रनची आवश्यकता. 17 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मैदानावरती. आणि यावेळेला महेश जोगेने सांगितलं कॅप्टन हा सामना फिनिश करा. विनिंग रन कॅप्टनच्या माध्यमातून यावे. तो चांगला खेळ आहे म्हणून. हो, आडव्या बॅटने खेळलाय फटका. विनिंग शॉट प्रणय जाधव या स्पर्धेवरती नाव कोरताना दिसतंय स्वराज्य शिलेदार. हे आले ते लढले कालचा संपूर्ण दिवस आणि त्यानंतर आजच्या दिवसात त्यांना मिळाला चान्स. संधीचं केलं सोनं आणि त्यानंतर या स्पर्धेवरती कमावलं नाव. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वराज्य शिलेदार. यस डीजे. शेवटचा फटका. विनिंग शॉट आपल्या स्क्रीन वरती. प्रणय जाधवच्या बॅट मधून आलेला फटका. दमदार 6 रन. कव्हरच्या डोक्यावरून फ्लॅट बॅटेड विनिंग शॉट आणि त्यानंतर सेलिब्रेशन मैदानात. हॅलो, सेलिब्रेशन. आमच्या एनबीएलच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आजूबाजूला असल्या खुर्च्या घेऊन स्टेज समोर खुर्च्या मांडून घ्यायच्या आहेत. आमचे एनपीएलचे सर्व सदस्य. हॅलो, सर्वांनी बक्षीस वितरण समारंभासाठी आपल्या देवळूक पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार मुरुडकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.